नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो. आता आपल्याला पाहायला मिळते की कुसुमताई रस्त्याने चाललेले असतात आणि तेव्हा सहज त्यांचं लक्ष रोडच्या कडाला जातं तर तिथे प्रिया असते मित्रांनो. आणि प्रिया इकडे तिकडे बघत असते. त्यावरूनच कुसुमताईला कळतं की प्रिया नक्कीच काहीतरी करते, जेणेकरून ती इतकी घाबरलेली आहे आणि इकडे तिकडे ती बघते, असं कुसुमताईंना वाटतं. आणि यामुळेच कुसुमताई तिचं पाठलाग करायचं ठरवतात मित्रांनो. आता मित्रांनो, कुसुमताईचा पाठलाग करताना त्यांना कळतं की प्रिया नक्कीच काहीतरी झोल करते. आता ती टॅटू जिथे काढून भेटतात ना तिथे जाते. आता कुसुमताई तिच्या मागावर असतात लपून लपून, पण प्रियाला माहितीच नसतं की कुसुमताई तिच्या मागावर आहेत. आता प्रिया तिथे गेल्यानंतर जे आहे ते आता पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहायला लागते. पण कुसुमताई ज्या आहेत त्या तिला लपून लपून सगळं माहितीचं बघत असतात की तिचं काय चाललंय काय नाही. आता प्रिया जी आहे ती टॅटूच्या दुकानात जाते. कुसुमताईंना कळतच नाही की तिचं काय चाललंय, ही टॅटूच्या दुकानात का जातीये. आणि त्यानंतर टॅटूच्या दुकानात गेल्यानंतर ती सायलीच्या पायाचा फोटो त्या टॅटूवाल्याला दाखवते आणि म्हणते की सेम असं तुळशीपत्र माझ्या पायावर काढा. तर तो माणूस देखील त्याच्या पायावर तुळशीपत्र काढत असतो मित्रांनो. आणि कुसुमताईला धक्काच बसतो. कुसुमताई म्हणते ही प्रिया काय करतेय, ती पायावर का गोंदतीये, ती त्या पायावर का टॅटू काढते, काय कारण असेल. आणि मित्र कुसुमताईला शक येतो. त्यामुळे कुसुमताई लगेचच अर्जुनला फोन लावते आणि म्हणते की प्रिया पायावर काहीतरी काढून घेते, मी तुम्हाला दुकानाचा ऍड्रेस वगैरे सांगते, आपण इथे चौकशी करूया, तुम्ही या इथे. तर अर्जुन म्हणतो हो मी आलोच. आता मित्रांनो, अर्जुनला देखील कळलेलं आहे, कुसुमताईने सांगितलेलं आहे की प्रिया जी आहे ती काहीतरी करते, झोल करते. त्यामुळे प्रियाचं सत्य लवकरच आता अर्जुन देखील सगळ्यांसमोर आणताना आपल्याला दिसणार आहे.